बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी अजित पवार यांच्या मनात नेमकं काय होतं? अजित पवारांनी फोनद्वारे साधलेला संवाद आज उघड होणार आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा फोन कॉल जाहीर करणार आहे आणि त्यामुळे अजित पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय होतं, विलीनीकरणासंदर्भात त्यांची भूमिका काय होती, हे आज उघड होणार आहे। अजित पवारांनी फोनद्वारे साधलेला हा संवाद आज समोर येणार आहे। तर राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी अजित पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय होतं, हे या फोन कॉलद्वारे जाहीर केलं जाणार आहे। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगडच्या कर्जतमध्ये सूचक विधान केलंय। ज्यांना आमच्याबरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा, त्यावर चर्चा केली जाईल असं सुद्धा सुनील तटकरे यावेळी म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज गेले 2.5 वर्ष एनडीए मध्ये सहभागी त्या ठिकाणी आहे। एनडीए म्हणजे शेवटी नेमकं काय? भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष। यूपीए म्हणजे काय? तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष। आज आम्ही एनडीए मध्ये आहोत। मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीए मध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। ज्यांना एनडीए मध्ये म्हणजे भाजपबरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरचं जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती आहे आणि त्याची कुचपूच आमच्या कानी आली होती असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। विलीनीकरणाबाबत शरद पवार करत असलेल्या दाव्यांमध्ये तथ्य आहे असं सरनाईक यांनी म्हटलंय। ही वस्तुस्थिती आहे बघा, विलीनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती, हे आम्हाला कुचकुच येत होती। खरं काय खोटं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नाही, परंतु ह्या बाबतीत शरद पवार साहेब सातत्यानं सांगतात की विलीनीकरण होत होतं। जे शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही, परंतु तेच आता अजितदादांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागले नाही, म्हणजे काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल। परंतु शेवटी हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न, त्या विषयावर जास्त न बोलू नये। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। पटेलांनी बंद दाराआड मोदी आणि शहांशी 5 ते 6 मिनिटं चर्चा केल्याची माहिती कळतेय। मात्र कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाहीये। प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर आता लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी देशव्यापी कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पवित्र नद्यांमध्ये अस्थी कलश विसर्जित करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। या यात्रेमध्ये हरिद्वार येथील हर की पौडी, प्रयागराजचा पवित्र संगम, वाराणसीचा मणिकर्णिका घाट यांच्यासह गया, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, काश्मीर आदी राज्यांमध्ये कलश विसर्जन करण्याचा कार्यक्रम होईल। ही यात्रा देशाच्या 4ही दिशांना 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 14हून अधिक राज्यांमधून प्रवास करेल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार आज बारामतीत असतील। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीमधल्या सहयोग निवासस्थानी नागरिक सांत्वन भेटीसाठी येतात। सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, विजया पाटील, रणजित पवार, नीता पाटील, जय पवार या भेटी स्वीकारतील। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पवार कुटुंबीय भेटी स्वीकारणार आहेत, तर दुसरीकडे शरद पवारही आज बारामतीत आहेत।